कठीण आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बघायला ठीक आहे की 33 किलोमीटर आहे, नॅरोस्ट पॉइंट, जरा लांब गेलं की 55 किलोमीटर आहे वगैरे वगैरे. पण का अमेरिकेसारखं इतकं प्रभावशाली नौदल, लष्कर, हवाई दल असताना सुद्धा होर्मुझची सामुद्रधुनी इतकी कठीण काय अमेरिकेला मोकळी करायला? नक्कीच कविताजी, तुम्ही सुद्धा आणि केदारजींनी जो अगोदरचा रेफरन्स त्या ठिकाणी दिला, दोन महत्वाची कारण आहेत अमेरिकेने हा निर्णय घेतला असेल. एक, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद असल्यामुळे जे आहे अमेरिकेचं काही बिघडत नाही. हार्डली 1% जे आहे त्याची तेल वाहतूक या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या माध्यमातून होते. आणि दुसरा महत्वाचा भाग हाय रिस्क झोन. मग हाय रिस्क झोन जर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केला तर चिंचोळा प्रदेश आहे आणि इथे जे आहे डेप्थ म्हणजे समुद्राची खोली कमी आहे. कंपॅरेटिव्हली कमी असल्यामुळे इथे जे आहे सागरी भूसुरुंग लावणं, सागरी सुरुंग लावणं हे जे आहे इराणला फायद्याचं त्या ठिकाणी आहे. एक, किनाऱ्यावरून जे आहे ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करणं, अँटीशिप मिसाईल या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या मधून जात असतील तर त्याला अटॅक करणं हे त्या ठिकाणी सोपं आहे. तिसरं, ज्या स्पीड बोट असतात, फास्ट मुव्हिंग स्पीड बोट, त्याच्या माध्यमातून जे आहे या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला करणं आणि फास्ट निघून जाणं, जेणेकरून जे आहेत या स्पीड बोट जे आहे अटॅक मध्ये त्या ठिकाणी त्यांची हानी होणार नाही, हे त्या ठिकाणी शक्य आहे. आणि अंडरग्राऊंड ड्रोन्स, अनमॅन्ड व्हेकल्स, अशा प्रकारचे अंडरग्राऊंड ड्रोन्स हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तिथे विध्वंस करू शकतात. म्हणून सामरिक दृष्ट्या जर खरोखरच विचार केला तर या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून एस्कॉर्ट करणं किंवा पूर्णतः सगळ्याच जहाजांना संरक्षण देणं हे अमेरिकेला त्या ठिकाणी शक्य होणार नाही. हा फॅक्ट त्या ठिकाणी आहे. आणि इनफॅक्ट माझ्या मते आपल्याशी चर्चा करताना 1-2 दिवस अगोदर मी हा मुद्दा जो आहे, आपली चर्चा सुद्धा त्या ठिकाणी झाली होती की हा जो आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला संपूर्णतः संरक्षण देणं हे अमेरिकेला त्या ठिकाणी शक्य होणार नाही. आणि ह्याच सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे आर्थिकदृष्ट्या विचार करता, त्याचबरोबर हाय रिस्क झोन कन्सिडर करता, ही बला आपल्या सोबत त्या ठिकाणी नको, म्हणून बाकीच्या 7 महत्वाच्या देशांना जे आहे अशा प्रकारचं सामूहिक पेट्रोलिंग करण्याचा सल्ला, आवाहन हे अमेरिका त्या ठिकाणी करतायत, ज्यामध्ये चायना सुद्धा आहे, चर्चेमध्ये येईल. पण माझ्या मते या सगळ्या परिस्थितीने जर बघितलं तर आपण म्हणतो की 5ही बोट जे आहेत तुपात, तसा काहीसा प्रकार जो आहे चायनाचा त्या ठिकाणी होतोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये जे आहे त्याची एनर्जी सिक्युरिटी तर बरकरार आहेच. इराणकडून जे आहे शॅडो फ्लीटच्या माध्यमातून त्याला ऑइल त्या ठिकाणी मिळत आहे. त्याचबरोबर रिअल टाइम अपडेट्स मिळत आहेत की कशा प्रकारे एअर डिफेन्स सिस्टम मधले अमेरिकेचे जे कच्चे दुवे आहेत ते सुद्धा या इराण युद्धामधून त्याला त्या ठिकाणी कळत आहेत. आणि चीन जो आहे डायरेक्टली या सामूहिक पेट्रोलिंग मध्ये त्या ठिकाणी येणार नाही, कारण इराण सोबत त्याचा मिलिटरी करार त्या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारे जर अमेरिकेच्या नौदलाला एकटं या ठिकाणी उतरावं लागलं तर जी काही त्याची हानी होणार आहे त्यामध्ये जे आहे चायनाचा फायदाच आहे. तर हे सगळा विचार करता चायनाचा फायदा आहे. आणि आर्थिक आणि सामरिक गणित पाहता अमेरिका या बाकी राष्ट्रांना सुद्धा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये सामूहिक पेट्रोलिंग साठी घेऊन जाऊ इच्छितो. ओके.